कोल्हापूरचा मानबिंदू असलेल्या व पुरोगामी विचारांच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त आयोजित शाहू जयंती पंधरवड्या सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून शनिवारी एक दिवस बळीराजासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमाच्या माध्यमातून मंत्री प्रकाश आबिटकर यांनी राधानगरीमधील शेतात जाऊन डोक्यावरील एरलं बाजूला ठेवून भर पावसात पॉवर टिलरद्वारे शेतीची मशागत केली। वाफ्यामध्ये भात रोपांची लागण केली। शेतकऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बांधावर बसून झुणका भाकरीची चव चाखत शेतकऱ्यांसोबत संवाद साधला, तर शेतकऱ्यांच्या समस्या आणि अडीअडचणी जाणून घेतल्या। 1 जुलै या कृषी दिनाच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि आम्ही सर्वच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे पीक उत्पादन वाढीसाठीचे अनेक उपक्रम, शेतीसाठीचे नवनवीन अशा पद्धतीचे प्रकल्प आणि त्याचबरोबर शेतकऱ्याशी नातं जोडणारा आजचा उपक्रममध्ये म्हणजे माझा एक दिवस बळीराजासाठी अशा पद्धतीची एक अभिनव संकल्पना घेऊन आज जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी असतील, पालकमंत्री असतील, सर्व लोकप्रतिनिधी असतील, सर्व कृषी अधिकारी असतील, तहसीलदार असतील, 300 गावांमध्ये त्या ठिकाणी तिथं आज शेतात सगळेजण काम करतायत, शेतकऱ्यांशी संवाद साधतायत, शेतकऱ्यांच्या वेदना आणि शेतकऱ्यांच्या बरोबरचा संपर्क करून अजूनसुद्धा शेतीसाठी आणि शेतकऱ्यांच्यासाठी काय करता येईल ते करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत। आज राधानगरीच्या या आमच्या सन्मान्य चौगुलेंच्या शेतामध्ये इथं प्रांत आहेत, आमचे सन्मान्य प्रांताधिकारी आहेत, सन्मान्य तहसीलदार आहेत, आपले तालुका उपविभागीय अधिकारी कोल्हापूर जिल्ह्याचे आहेत, तालुका कृषी अधिकारी आहेत, सर्व कृषी क्षेत्रातले, सर्व महसूल क्षेत्रातले आणि त्याचबरोबर सर्व लोकप्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। भाताची रोप लावण, वेगवेगळ्या पद्धतीच्या शेतकऱ्यांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आणि त्या माध्यमातून आपण सुद्धा थोडंसं शेतात राबलो पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून मातीशी नाळ जोडली पाहिजे अशा पद्धतीचा आजचा हा अभिनव असा प्रयोग आहे। आणि मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीचा एरवी आदेश देणारे प्रांताधिकारीसुद्धा शेतात रोप लावले आहेत, त्यांनासुद्धा एक वेगळा आनंद आहे आणि मला वाटतं हेच सगळ्यात आजच्या कार्यक्रमाचं मुख्य यश आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।